नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आता आपण बनवणार आहोत बिर्याणी. तर चला पाहू काय काय साहित्य लागतंय ते. आता मी तांदूळ घेतले आहे 2 डब्यांमध्ये. तर चांगलं धुवून घेतलेलं आहे. त्यात पाणी टाकलेलं आहे. सगळीकडे मसाला टाकून घेते मी आता. आता थोडं मीठ, जास्तही टाकू नका, खरट होईल. आणि आता मी त्यात टाकलेलं आहे तूप. आता चला कुकर लावून घेऊया. कुकरचे 4-5 शिट्ट्या होऊ द्या. पुन्हा काढून घ्या पातेल्यात. तर आता पातेल्यावरती ठेवलेलं आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. तर आता आपण टाकणार आहोत लसूण. लसूण टाकलेलं आहे, लसूण चांगलं भाजू द्या. तर आता लसूण चांगलं भाजत आलेलं आहे, आता खवं टाकलेलं आहे खोबरं. खोबरं चांगलं भाजू द्या, नाही तर घाणवास येईल. तर आता मी कांदाही टाकून घेतलेला आहे, खोबरं भाजून झालेलं होतं. तर आता कांदा भाजत आलेला आहे. तर आता आपण टाकून देऊया मिरची. मिरची झालेली आहे चांगली ग्रीन ग्रीन. आता टाकू त्यात टोमॅटो. टोमॅटो चांगला भाजून घ्या. चांगलं पाणी सुटूस तर आता त्याला पाणी सुटण्यासाठी टाकूया मीठ. मीठ टाकून झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. तर आता ह्यातून टाकूया मसाले. गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, आणि धने फूड आणि कांदा लसूण मसाला आता चांगलं भाजलेलं आहे. तर आता चांगलं चिकन आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता चांगलं चिकन सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता परत वरती तयार झाकून परत ठेवलेलं आहे, त्यात आपण पाणी ओतून घेऊया. परत त्याला मिक्स करून घेऊया. आता बघा चांगलं बघा कसं झालेलं आहे. आता त्यात ओतून घेऊया पाणी. चांगलं हलवून घ्या. आता 10 मिनिटानंतर बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे. तर आता हे शिजून झालेलं आहे आपलं चिकन. तर आता आपण त्यात टाकूया धनिया धनिया धनिया. धनिया टाकून झालेला आहे. तर आता कुकरमधून भात बाजूला काढूया, त्याला चांगला मोकळा करून घेऊया. एका साईडला मी थोडा कलर टाकून घेतलेला होता. आता ती शिजलेलं चिकन आपण ह्याच्यात टाकूया, लेअर लावून घेऊया. मी 2 लेअर लावून घेतलेले आहेत. तर आता लेअर लावून झालेला आहेत. तर एक मी वाटी गरम करून घेतलेली आहे, त्यात टाकलेलं आहे तूप. त्याला चांगलं 5 मिनिटं राहू द्या, खालून गॅस चालूच राहू द्या. वरतून आता 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता धनिया टाकून आपण बघू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी दिसत आहे. आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, पण आताच खाऊ नका. आधी मोठ्यांना द्या, नंतर तुम्ही खा. बघू शकता अशाच प्रकारे अशीच नवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.